brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना. दोन्ही बी संध्याकाळी एकाच जागा होते. आम्हाला या दोघांचं बी काय घेणं नाही. याला जो आपल्याला काय सरकार ना ते वळणच तसं पाडलं ना, तो भांडण करेल तोच बादशाह. लग्न शिंदे साहेबाला पक्ष चोरला तोच बादशाह होऊन गेला. शासनाचं वचक पाहिजे आमदारावर, मंत्र्यावर. ते वचक नाही. एक मंत्री सिगरेट मारितो, एक मंत्री बॅगी उघड्या ठेवतो, एक काय एकाचं काय त्याचे कार्यकर्ते एकूण एकाला मारत होते सर. ह्याच्या काय समज भाकरी खायला नाही तर अनुदान देऊ नये, काही करू नये, शेतकऱ्याला भाव द्यावा या सरकारनं. पंचायत सरकार असू दे, हेच म्हणून नाही. विधान भवन हे लोकशाहीचं पवित्र मंदिर की ज्या ठिकाणी आपण आपल्या लोकप्रतिनिधीला आपले प्रश्न सोडवण्यासाठी निवडून पाठवतो. मात्र काल ज्या पद्धतीनं आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस घातला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतंय? महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो स्तर आहे तो खालावत चाललाय का? नक्की या सर्वांना जबाबदार कोण ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि या ठिकाणी संपूर्ण राज्यातून विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी नागरिक येतात आणि त्यांना आपण या घडलेल्या घटनेबद्दल काय वाटतंय ते पाहूया. काय काय बघितलं तुम्ही? हाणामारी बघितले. गोपीचंद पडळकरचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते यांच्यात जे झालेलं आहे ते चुकीचं आहे. काय असं होणं तिथं आपल्या म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न तिथं सुटले पाहिजे त्याच्यासाठी गेलेले आहे, ते भांडण करण्यासाठी गेले. म्हणजे ही जी आपण गल्ली बोळात बघतो त्या पद्धतीचं चित्र तुम्हाला तिथं दिसलं? हो, तेच चित्र तिथे त्यांनी दाखवलं. पटलं नाही मनाला नाही पटलं. कुठलं तुमचं जत म्हणजे सांगली? सांगली. तुमचे आमदार आहेत की पडळकर जतचेच आमदार आहेत. होय, जत चांगले. जतचेच आमदार आहेत. जतचेच आमदार आहेत, आमचेच आमदार आहेत. कोण तुम्ही जे बघताय सगळं त्यात तुम्हाला काय दिसतंय तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून? आमचा प्रतिनिधी म्हणून काय म्हणजे असं शकत नाही काय ते सांगतो. काय बघितलं तुम्ही सगळं ह्याच्यामध्ये? काय म्हणजे कुणाची चूक होते आणि याला जबाबदार कोण आहे आणि काय केलं पाहिजे? त्याला फक्त शासन आणि शासनच जबाबदार. बाकी कुणीही जबाबदार नाही, फक्त शासन जबाबदार आहे. त्यांचं काम आहे, सत्ताधारी आहेत ती, त्यांचं काम आहे व्यवस्थित पार पाडणे, अधिवेशन व्यवस्थित पार पाडणे, जनतेचे प्रश्न, विरोधी आमदाराचे प्रश्न समजावून घेणे, हे त्यांचं काम आहे. ते स्वतःच गोंधळ करत आहेत आणि विरोधी तर मग त्यांच्या पुढे चालले. गल्लीमध्ये एखाद्या पानटपरीवरती भांडणं होते तशी होती? 100%. टपरीमध्ये बरे भांडणं बरं हे नको. आणि लोकशाहीचे मूल्य पायदळी ह्यांनी तोडवलेले आहेत. आणि गुंड ह्याच्या विधान भवनात येतात कसे? विधान भवनात येऊन हा राडा गुंड करायला लागलेत आणि ही गुंडगिरी मोडून काढण्याचं काम फक्त मुख्यमंत्री करू शकतात. परंतु हे दोन कोबड्यावर तिगाडी बिगाडी ह्या शासनाचं हे आहे, त्यामुळे त्यांना सांभाळून घेणं गरजेचं आहे. म्हणजे असंच चालणार आता. तुम्ही विरोधकाला बोलायचं, विरोधक त्यांना बोलणारा भांडणं करत शेतकरी सगळी भांडाळ. त्यात सगळे गोरगरीब जनता, सगळे शेतकरी त्यात बरडून चालले सगळे. वडगाव सुप्रीम काल बघितलं अधिवेशनामध्ये काय झालं? काय नाही, यांचे दोन्ही बी एकदम बाजार आहे याचा फक्त डायव्हर्ट करण्याचे प्रश्न या दोघांचा. दोन्ही बी संध्याकाळी एकाच जागा होते. आम्हाला या दोघांचं बी काय घेणं नाही. आमचे महत्वाचे मुद्दे आरक्षण, शेतकऱ्याचे. आज शेतकऱ्याचे बेहाल आहेत. पाऊस नाही मराठवाड्यामध्ये. पावसापायी आज शेतकरी खूप त्रस्त आहे. लोकांचं आम्हाला काहीच घेणं नाही. दोघं बी आज एकाच जागा मिळतील तुम्हाला उद्या किंवा आज. पण इथं शेतकरी मारला गेला ना. आता आरक्षण होतं आमचं. मी दोन महत्वाचे मुद्दे घेतले, आरक्षण आणि शेतकरी. अधिवेशनामध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळलं? काहीच मिळालं नाही आम्हाला. आमची डेडलाईन जवळ आली 29 तारीख. 29 ऑगस्टला आम्ही लाखोच्या आणि करोडच्या संख्येमध्ये जाऊन त्याला दाखवून देणार आहेत. अधिवेशनाच्या ठिकाणी ते ठिकाण भांडण करायचं नाही. ही चुकीचं मान्य. बरं त्यांनी बी तसंच केलं ना. जसं आता तुम्ही एखादा बाबा रस्त्यावर घोषणा कशी देते तशी घोषणा अधिवेशनात देणं शोभते का त्यांना? अधिवेशनाच्या पायऱ्यावर सगळ्याच घोषणा देतात ना. अधिवेशनामध्ये ही चूक. आता त्या भरत शेठ गोगावले ओमपोट स्वाहा म्हणले, नितेश राणे आले तर ती कोंबडी चोर म्हणून अशा घोषणा देतात. मग अशी जर घोषणा दिली तर तुम्ही हाणामारी करणार का? ही कितपत आहे? ही चुकीचं आहे मान्य आम्हाला, परंतु ही गोष्ट त्यांनी करायला नव्हती ना. असा विषय आहे आमचा. काय ते अधिवेशनामध्ये त्याचे झाले भांडणं, त्याचा झाला वाद. पण ते रात्री न्यूज मध्ये बघितलं मी, ते त्याचे कार्यकर्तेच एकूण एकाला मारत होते सर. ह्याच्या काय समज भाकरी खायला नाही तर कुणाला भाकरी खायला नाही? ते कार्यकर्त्याला कुठलं चांगले मोठे आहेत की चांगले? नाही ना, ते नाही का असं ह्याच्यामध्ये मारामाऱ्या करीत होते ते, भांडणं करत होते ना.
त्यांनी कशाला भांडणं करायची त्यांचं ते उद्याच्याला पण ते एकच भांडणं करायची जागा आहे का ती? नाही ना, ते भांडणं करायची कशाला जागा आहे, प्रश्न मांडायची जागा आहे, प्रश्न सॉल्व्ह करायची जागा आहे ती. हा, गोंधळ झालेला अधिवेशनातला. हो बघितलं आम्ही आता मोबाईलला बघितलं. बघत होतो आम्ही. हा, काय वाटतं या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला? का आता ही सगळी भाजप सरकारची यांची सगळी दादागिरी. कारण व्हिडिओ जर पाहिला तर चुकी कोणाची आहे आपल्यासारख्या माणसाला कळत, तर मग त्यांना का कळत नाही? ते पाहून राहिले का? मग तोच व्हिडिओ पाहून आणि त्यांनी ज्याची चुकी त्याला रितसर शिक्षा करायला पाहिजे असं आमचं मत आहे. पण तसं होताना दिसत नाही. असं जर भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याला जर बळस एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला जर काही मारहाण केली असती तर त्याला येणं असंच मोकळं सोडलं असतं का? मग आता नाही, आता एवढ्या पाडीला जाऊ द्या, आता पुढच्या वेळेस असं करू, पुढच्या वेळेस तसं करू, काही नाही करणार आहे. आणि सगळ्याला माहिती होतं, सगळ्या आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे का आता याच्यामध्ये काहीच होणार नाही. हे याला कोणालाही काही ज्याची चुकी त्याला 100% शिक्षा करणार नाही म्हणजे नाही. नाही, पण मुळात ती जागा भांडण करायची जागा आहे का? नाही, भांडण करायची तर नाहीच हो. संस्कृती तर पूर्ण बिघडूनच गेली. तिकडे भांडणं कशासाठी करायची? तिकडे आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी तिकडे भांडणं करायची, प्रश्न सोडवण्यासाठी तिथं भांडण केलं पाहिजे. त्यांच्यासाठी भांडणं करायचे. हे भांडणं काय कशासाठी होऊ राहिली? हे फक्त ज्याची त्याची हे वाह करण्यासाठी होऊ राहिली. याला तर काय अर्थ नाही. संस्कृती राहिलीच कुठे? कोण आहे जबाबदार? कोण आहे याला? याला जबाबदार काय सरकार ना? ते वळणच तसं पाडलं ना. जो भांडण करेल तोच बादशाह. एकनाथ शिंदे साहेबांना पक्ष चोरला तोच बादशाह होऊन गेला. पक्ष कोणाच होते तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती. त्याचं कोणी काही करू शकलं नाही ना. कोर्ट देखील म्हणतं त्यांचं आहे ना, निकाल आता मला अजून तेच चालू म्हणायचं आहे ना. तुम्ही आम्ही सांगू शकतो पण मग शेवटी कोर्ट खरं काय येतं आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे ना. हा, उद्धव साहेब समोरून गेले तर होते ना, असं कोगलाला पटकन हात लावून घेतला. म्हणजे नजर द्यायची हिंमत झाली नाही. हे तर मान्य करावं लागेल. आपल्या सारख्याला करतात त्यांना करावंच लागेल. बरोबर आहे. सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन असतं, त्याला आपण लोकशाहीचं मंदिर म्हणतो. त्या ठिकाणी अशा गोष्टी करणं अयोग्य आहे सगळं. सगळं काही त्याच्या असं दहशत नाही राहिली. शासनाचं वचक पाहिजे आमदारावर, मंत्र्यावर. ते वचक नाही. एक मंत्री सिगरेट मारितो, एक मंत्री बॅगी उघड्या ठेवतो, एकाचं काय एक कॉल रेकॉर्ड काय, कोणाचं काय चालू, सगळं शासनावर असं नियंत्रण जे म्हणतो त्याने वचक नाही राहिला. जो मंत्र्यावर आमदारावर जो वचक पाहिजे मुख्य नेत्याचा, तो वचक नाही राहिला कोणताच. सर्वसामान्य जनता हलाळली सध्या. राज काहीच नाही. ठाकरेंचं आज एक वाक्य आहे, असं जर सुरू राहिलं तर उद्या येऊन आमदाराला पण कोण पण मारतील. होईल ना असं होईल ना. असं का नाही होणार? सर्वसामान्य जनतेला येणे राहिलं, कोणाला हानील वाटलंय उद्या याला हाणून टाकू, त्याला काय पाव काही होत नाही. तिकडं काही नाही झालं, तिथं काय होईल असं होईल ना. कोणी कोणाला हानील. वाईट परिस्थिती होईल. वाईट परिस्थिती. कोणतं गाव आहे तुमचं? जालना. काल अधिवेशनात हाणामारी झालेली बघितली का? नाही हो, आम्ही इकडे होतो ना देवाला. हा, पण त्यांचं नवीन नाही काही. आम्ही तर जे पुढे यायचं, भांडायचं, कोणा एक व्हायचं, हा, जनतेला येडीत काढायचं. अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांचे कुठले प्रश्न सुटले असं तुम्हाला नाही, वाटतं? काही नाही. नुसते फुलधाप आहेत. हा, शेतकऱ्यासाठी सरकार काही करीत नाही. नुसतं काहीतरी सांगायचं शेतकऱ्यासाठी करतो म्हणून, पण शेतकऱ्यापर्यंत येत नाही. पहा कोणत्या मालाला भाव आहे. 2001 पासून तुम्हाला सांगतो 4,000 रुपये भाव होता. आज खताचे भाव काय? शेतकऱ्याचे सोयाबीन 4,000 चाललं, तूर 6,000 चालली. अनुदान देऊ नये, काही करू नये, शेतकऱ्याला भाव द्यावा ह्या सरकारनं. कोणत्या सरकार असू दे, हेच म्हणून नाही. तुम्ही आता तुमचं वय जवळपास 65-70 वय असलं आता तुमचं. अनेक अधिवेशन तुम्ही बघितले, नेते बघितले. जुने नेते आणि आताच्या नेत्यामध्ये काय फरक वाटतंय तुम्हाला? फरक असा आहे की जुन्या लोकांना काहीतरी करण्याची इच्छा होती. आता काही न करता हे फक्त आश्वासन देऊन फक्त नेत्याचं हे चाललंय स्वतःसाठी. असं आमचं वैयक्तिक मत. आता जनते तुम्हाला काय वाटतं? तेच वाटतं. या अधिवेशनामध्ये काय फायदा मिळाला आपल्याला? काय झाला फायदा? या अधिवेशनाचं काय आम्हाला माहिती नाही. आम्ही 2 दिवसांनी टूरवर आहे, ते काही माहिती नाही आम्हाला. आता TV पाहिल्यानंतर आम्हाला ते काय ते माहिती कळत. सध्या काय आम्ही अधिवेशनाचं काही पाहिलेलं नाही. तर आपण पाहिलं की महाराष्ट्रातले जे नागरिक आहेत यांच्या या प्रतिक्रिया आहेत, संतप्त प्रतिक्रिया आहेत की लोकशाहीचं जे मंदिर आहे त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. आणि अशा पद्धतीची गुंडगिरी करणाऱ्या जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांवरती कठोर कारवाई केली पाहिजे अशी नागरिकांची मागणी होत आहे. मुंबई तक साठी नितीन शिंदे, पंढरपूर.